लोकसभेला धैर्यशील मोहिते यांना खासदार तर 2024 ला नारायणआबा पाटील यांना आमदार करणार, शंभूराजे फरतडे यांचं वक्तव्य। करमाळा तालुक्यातील केम येथे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख शंभूराजे फरतडे यांनी बोलताना म्हणाले की ही निवडणूक लोकसभेची असली तरी लोकसभेला धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना खासदार करण्याचा निर्धार केला असला तर तसाच निर्धार आपणाला 2024 ला पुन्हा पाणीदार आमदार नारायणआबा पाटील यांना आमदार करण्याचा निर्धार याच प्रचाराच्या सभेतून करायचा आहे। जय महाराष्ट्र करतो। भैयासाहेब, मी या ठिकाणी भाषण करण्यासाठी उपस्थित नाही, परंतु 2019 आणि 2024 ची ही निवडणूक बघितल्यानंतर मला एक गोष्ट आठवली आणि ती गोष्ट तुम्हाला सांगावी म्हणून मी या ठिकाणी उभा आहे। माझी विनंती की तुम्ही ती गोष्ट जरा मन लावून ऐकावी। गोष्ट आहे सिंहाची आणि कोल्याची। एक कोला असतो, त्या कोल्याला 10 ते 12 कुत्री गावातून ताणत असतात आणि ताणत असताना ती कोल एका पिंपात जाऊन पडतं। त्या पिंपात भांडी कपड्याला नीळ देण्यासाठी नीळ वाटलेली असते आणि ती कोला निळा होऊन जातो। निळा होऊन झाल्यावर तो तसाच बेत जंगलाकडे जातो। जंगलात गेल्यानंतर सगळे प्राणी त्याला घाबरायला लागतात, का ही निळे वेगळंच काहीतरी विचित्र आलंय, काय वानगड आहे। सिंह बी घाबरायला लागले, वाघ बी घाबरायला लागले। मग सगळ्यांची बैठक झाली। ती म्हणला, मला ब्रह्मदेवाने तुमचं सगळ्यांचं रक्षण करायसाठी पाठवलंय आणि माझं नाव कुकुद्रम आहे, तुम्ही मला राजा करा। मग त्या ठिकाणी सिंहाने यांनी सगळ्यांनी ठराव केला आणि त्या कोल्याला थोड्या दिवसासाठी आपला राजा म्हणून त्या ठिकाणी जाहीर केलं। परंतु थोड्या दिवसांनी अशी परिस्थिती झाली, त्यांनी सिंहाला आपला प्रधान बनवलं, वाघाला आपल्या पंगावर वारा घालायला ठेवलं आणि त्याची जी कोले होते त्यांना म्हणला तुम्ही या गावाच्या बाहेर जावा, कारण इथं जर तुम्ही कोलेपोई दिली तर मला सुद्धा कधीतरी हुकी येऊन मी कोलेपोई करीन आणि सिंहाला ओळखू येईन की मी कोल आहे आणि त्या दिवशी सिंह काय मला सोडणार नाही। आज अशीच परिस्थिती भैयासाहेब या मतदारसंघात झाली। 2019 ला तुमच्या काही अडचणी होत्या आणि त्यावेळेला देवेंद्रांनी, जसा ही ब्रह्मदेवानी पाठवला तसा देवेंद्रांनी काँग्रेसमधनं हा कोला आणला आणि तुम्ही पण सिंह असून तुम्ही सांगायला लागला आलाय तर बाबा करू एवढी वेळ याला राजा। मग या कोल्याला तुमच्या सांगण्यावर आम्ही राजा केलं। आता सिंहाने खांद्यावर घेतलाय म्हणल्यावर आम्ही सुद्धा त्याला खांद्यावर घेतला। वाटलं जरा काहीतरी थोडा राजा केला म्हणल्यावर नीट वागन, परंतु ती कोला तुम्हाला सांगतो गुरगुरायला लागला। त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की आपली सुद्धा या ठिकाणी चूक झाली। आम्हाला कळत होतं की एक दिवस ही कोलेपोई करणार आहे, तुम्हाला सुद्धा निश्चित कळालं असेल, परंतु काही गोष्टीच्या अडचणी होत्या म्हणून तुम्ही त्याला त्या ठिकाणी कोला केला, कोल्याचा राजा केला। परंतु आज मला अतिशय आनंद होतो की या देशाची एक लाट होती, कुणी बी उठत होता आणि भाजपमध्ये जात होता। काल परवा बघितलं, शरद पवार साहेबांनी ज्यांची महाराष्ट्रात पहिली उमेदवारी जाहीर केली, काल पवार साहेबांच्या आणि तुमच्या व्यासपीठावर प्रचाराला आले, परंतु अचानक त्यांच्यावर सुद्धा त्या कारखान्यावर निर्बंध आल्यावर त्यांना सुद्धा तुमच्यावर प्रेम असताना तुमचं काम करायचं असताना नाईलाजाने त्या ठिकाणी वेगळी भूमिका घ्यावी लागली। परंतु या महाराष्ट्रात जर कोणी धाडस दाखवलं असेल ते अकलूजच्या सिंहाने दाखवलं आणि ईडीला बांबू लावून त्यांना खंबीरपणे सांगितलं की असले किती ईड्या बिड्या आल्या तरी आमचं काही वाकडे करू शकत नाही, कारण आजपर्यंत या जिल्ह्याचं राजकारण करत असताना आम्ही कुणाची फुटकी दमडी सुद्धा खाल्ली नाही। आम्ही क्लिअर कट आहोत, जनतेचं काम करत आहोत, म्हणून आमचं ईडी विडी कोणी वाकडे करू शकत नाही असा तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि ह्या निळ्या कोल्याला पंजा मारण्यासाठी तुम्ही आज जे धाडस दाखवलं आणि या धाडसाला तुमच्या सोबत शिवसेनेचे सर्व वाघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। जंगलात भैयासाहेब दाराला जरी सिंहाचा असला तरी वाघाचं वाघ पण असतं, परंतु मला तुम्हाला सांगायचंय की आजपर्यंत या शिवसेनेच्या वाघाने करमाळा तालुक्याला 3 आमदार दिले, 3 खासदार दिले, परंतु या वाघाचं वाघ पण आजपर्यंत कोणी जपलं नाही। आज या वाघांचं पालक होतं तुमच्याकडे। जसं तुम्ही तुमच्या बछड्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकात न्याय देता, तसं माझी सुद्धा इच्छा आहे की या केम मधनं असेल किंवा या करमाळा तालुक्यात असेल शिवसेनेच्या वाघाला सुद्धा तुम्ही संधी द्यावी, एवढीच मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे। कारण साहेब या शिवसैनिकांचा या केम मधलं जर सांगायचं झालं तर 86 पासून 1200 ते 1300 मताचा
लीड या गावातून निष्ठावंत शिवसैनिक मग पुढे कुणी उमेदवार असला तरी या गावातून तो लीड पडत असतो. मला जाता जाता केमकरांना एकच सांगायचंय, या पंचक्रोशीतल्या नागरिकांना सांगायचंय की आज जरी लोकसभेची ही निवडणूक असली, आपण लोकसभेला धैर्यशील भैयांना खासदार करण्याचा या ठिकाणी निर्धार केला असला तरी तसाच निर्धार आपल्याला 2024 ला पुन्हा पाणीदार आमदार नारायण आबांना करायचा निर्धार याच प्रचार सभेतून करायचा आहे. कारण आता बऱ्याच जणांनी सांगितलंय वडशिवणे पाण्याचा मुद्दा, तर वडशिवणे तलावाचा दहेगाव मध्ये समावेश नसताना सुद्धा आबांनी त्या ठिकाणी पाणी आणून दाखवले. आणि म्हणून मला सांगायचंय की खासदार आणि आमदारची जर जोडी झाली तर अधिकृत दहेगावचा समावेश वडशिवण्याचा त्यामध्ये होईल आणि कायमस्वरूपी आपल्याला पाणी मिळवायचं असेल तर या दोघांना सुद्धा लोकसभेत आणि विधानसभेत पाठवायची आपण शपथ घ्यावी, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.